गेल्या 2 ते 3 वर्षापासून मी धुळे येथील गोंदूर विमानतळाच्या कमर्शियलायझेशनसाठी फॉलोअप करत होतो. त्याच्यानंतर मला फॉलोअप RTIमध्ये मी माझी माहिती मागवली की इथून फ्लाईट्स का सुरू होऊ शकत नाही, काय अडचण येतात, काय नाही. मग त्यावेळेस मला समजलं, मागील साधारणतः 7-8 महिन्यापूर्वी समजलं की आपलं धुळ्यातलं जे गोंदूर एअरपोर्ट आहे ते अनसर्व्ड एअरस्ट्रिपमध्ये लिस्टेड आहे व बऱ्याच वेळेस ते बिडिंगसाठी पण लिस्ट केलं गेलं सरकारकडनं, पण कुठलीच कंपनी त्याच्यात भाग घेत नव्हती. मग असं का होतं हे तपास करण्याकरता मी थोडीशी माहिती मागवली, तर कुठलीच कंपनीने त्याच्यात भाग घेतलेला नव्हता. मग मी काही फ्लाईट कंपन्यांशी बोललो, जसं काही इंडिगो आहे, फ्लायबिग आहे, त्यांच्याशी मी ईमेलद्वारे संपर्क साधला व त्यांच्याशी माहिती घेतली का तुम्ही म्हटलं त्यांना निवेदन दिलं की इथे धुळ्यातलं ते जे आहे एअरपोर्ट त्याच्यात त्या टेंडरमध्ये भाग घ्यावा व तिथे फ्लाईट सुरू केल्यावर नागरिकांनाही फायदा होईल व कंपनींना पण फायदा होईल. मग त्यांनी माझ्याकडनं काही धुळ्यातली भौगोलिक व प्रादेशिक माहिती मागवली जी त्यांना धुळ्याबद्दल कल्पना नव्हती. मग मी त्यांना ते धुळ्यातले काही इन्साईट्स दिले की धुळ्याची भौगोलिक व औद्योगिक परिस्थितीची त्यांना जाणीव करून दिली. त्यावर त्यांनी थोडं सकारात्मकता दाखवलं व सांगितलं की येणाऱ्या जे बिडिंग होईल, परत लिस्ट होईल धुळ्यातलं, त्यावेळेस विचाराधीन आहे असं त्यांनी कळवलं. ॲक्च्युली या संदर्भात बरेच लोकप्रतिनिधी जे ते त्यांच्या स्तरावरती प्रयत्न करत आहात, पण एक जागरूक व सुशिक्षित नागरिक म्हणून आपणही कुठेतरी काहीतरी प्रयत्न करावा या हेतूने मी हा प्रयत्न सुरू केला. यात माझा कुठलाही राजकीय हेतू नाही, फक्त एक सामाजिक बांधिलकी व एक जागरूक आणि सुशिक्षित नागरिक म्हणून हा प्रयत्न मी करत आहे. ओके.